आठविता सहज नाम आठविता यमा पडे धाक सर्वथा ऐसे शिवनाम समर्थ कळी पाया पडता शुद्ध भावे आठविता मुक्ती होय सायुजता ऐसे शिवनाम समर्थ कळी काळ पाया पडत ऐशी आहे वेदवाणी ऐशी आहे वेदवाणी एका शरण जनार्दनी ऐसे शिवनाम समर्थ कळी काळ पाया पडत विठ्ठल सरस्वती मम जीवभागरे स्वाहा ओम ऐं सरस्वत्यै नमः सकल देवताय आवाहयामि सकल देवताय स्थापयामि सकल देवताय नमामि आशीर्वादं ददामि प्रारंभाचा दिवस आहे सर्व देवादिकांना आपण प्रार्थना करून या कार्यक्रमाला येण्यास विनंती करूया जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता हंसावरती बसून शारदे मयुरावरती हंसावरती बसून शारदे मयुरावरती करी मंजुळ गायना ये अंतर्यामी वसुन शारदे मयुरावरती या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू ये सर्व देवदेवतांना प्रार्थना करूया तुम्ही या आणि मग आपण कीर्तनाकडे वळूया विठ्ठल संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे भाविकाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता
माघारा संकटदायी माघारा गणगणगणात होते जास्त कीर्तन माझे शेगावला असतात म्हणून मी घेतलं बरं का. आपल्या लोकांना नाही आवडत. आज एकमेव आहे शेगाव आणि मुक्ताई नगर खरा परमार्थ बाळाराम पाटील याला पाहायला मिळेल. खरा परमार्थ कीर्तनकार सिद्ध असला पाहिजे का प्रसिद्ध असला पाहिजे परत सांगा सिद्ध. कोणाच्या मागे लागलो आपण? कोणाच्या मागे लागलो? हा बरं ठीक आहे. संतांनी काय शिकवण दिली? संसाराचा परमार्थ करायचा. बरोबर आहे. आणि आपण काय करून राहिलोय? परमार्थाचा संसार करून राहिलो. आता आपण वाटोळच करायचं ठरवलं तर करून टाका, काय हरकत नाही. काय शिस्त आहे आमच्या मुक्ताईनगर आणि शेगाव संस्थांमध्ये? काय मला 28,000 दिंड्या आल्या, 3,000 दिंड्या आल्या तर सर्व दिंड्यावरून एकच कीर्तन. प्रत्येक दिंडीला वेगळं कीर्तन नाही. कमीत कमी 50,000 1 लाख काळकरी असतात तर 10 लाख लोक ऐकायला असतात. 40 एकरमध्ये ते आनंद सागरला कीर्तन असते. शताब्दी महोत्सवाला काय घेऊन बसले आपले उत्सव. करोनाच्या काळामध्ये पूर्ण कार्यक्रम झाले. शेगाव संस्थांमध्ये एकही कीर्तन बंद नाही झालं. आणि मुक्ताईनगरला तर आमचे हरणे महाराज आहेत शेवटी, आहे की नाही. अख्खा वर्षभर कीर्तन केली करोनाच्या काळात. 1 वर्ष सोहळा होता ना असा. समाधी सोहळ्याला शताब्दी महोत्सव होता. अखंड वर्षभर सत्ता केला आणि अखंड वर्षभर आंदोलन. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. ज्यांनी डोक्यात घातले ते काढून टाका, नाहीतर शेवटच्या दिवशी आपण जन्माला आलो होतो हे लोकांचं मनोरंजन होईल. हे होते आणि गेले या काळी. कीर्तन हे उतरण्याचं साधन आहे. कशाचं? उतरून जाण्याचं साधन आहे. आणि कीर्तनामध्ये संसाराच्या गोष्टी सांगायच्याच नाही. आणि मी तुम्हाला सासू जावायच्या दारुड्याच्या गोष्टी सांगितल्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहित आहे बाबा. त्यापेक्षा त्या सांगून मी वेळ कशाला घालतो? त्याच्यातच आपल्या टाळ्या वाजवतात. काय दारुड्याची ऍक्टिंग केली बुवा, काय दारू केला होता, दारुड्याची ऍक्टिंग केली, काय गोष्टी सांगितल्या, काय चाललंय, कुठं भात चाललंय. फार गरज आहे बघ. आपण पुढं आणि काही जरी केलं ना तुम्ही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला हिशोब द्यावा लागणार. महाराज असू दे तर कोणी असू दे, मृत्यूच्या वेळेला तुला हिशोब द्यावा लागेल. एवढं तुला आयुष्य दिलं होतं ना, याच्यामध्ये काय काय केलं बोल, आता हिशोब कर. आणि नाही तर मग जाऊन दांडक्याने मारायला तयारच आहे. मग शेवटच्या दिवशी करून उपयोग नाही होणार. आता चुकलं उपयोग नाही. कीर्तन करून जर चुकीच्या पद्धतीने नरकाला गेला तर परत त्याची कोणत्या साधनातून सुटका नाही. कारण कलियुगात एवढं साधन आहे चांगलं. हे करून जर नरकाला गेला कदापि सुटका होणार नाही. कायमचा नरकात पडेल. विठ्ठला घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो. श्रावण महिना आहे पवित्र असा. 71 वर्षाने योग आलेला आहे. काय आलेला आहे? 71 वर्षाने श्रावणाची सुरुवात सोमवारी झालेली आहे आणि 5 सोमवार आले. आणि याच्यामध्ये आता सांगा बरं, भगवान विष्णू चातुर्मासामध्ये शयन करतात शेषनागावर. बरोबर आहे. 4 महिने विष्णू शयन करतात. मग हे सरकार कोण चालवतं? 4 महिने तुम्ही चालवता. विष्णू झोपलेला ना. मग आता 4 महिन्याचं सरकार आमच्या शिवाचं आहे. आजचा दिवस विशेष काय? नागपंचमी. बरोबर आहे की नाही? बऱ्याच लोकांना नागपंचमी हे सुद्धा माहिती नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे आपली. अरे इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. देयर इज नो कल्चर लाइक इंडिया इन द वर्ल्ड. वी हॅव स्पॉइल्ड एव्हरीथिंग बाय अडॉप्टिंग रॉंग फॉरेन कल्चर्स. कधी समजायचं आपल्याला? लय सुधारले. मी म्हटलं सुधारले नाही, वायालाच केले ते.
सुधारले कसले? तुम्ही सांगू. ज्ञानेश्वरी काय सांगते? तैसा स्वधर्म जरी लोपला, काय सांगते? तरी सर्व सुखाचा धारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. तुम्ही धर्माचं जर पालन करत नसाल तर तुमच्या बापालाही मरेपर्यंत सुख मिळणार नाही. हे मी नाही सांगत, ज्ञानेश्वरी सांगते. धर्माचं पालन जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कदापि सुख मिळणार नाही. कारण धर्म म्हणजे सुख. धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. माहिती आहे का तुम्हाला? आपलं काय चाललंय? धर्माचं वाटलं झालं तरी चालेल, त्याच्याबरोबर आपलंही झालं तरी चालेल, नाही की नाही? आपल्याला कुठं काही घेणं पडलंय? जनावरांनी फार गोड उदाहरण दिले. काय? जैसा दीपासवे हरपला प्रकाश आहे. लाईट पाहिजे ना, मग बल्ब शिवाय लाईट मिळेल का? छान असे निघाले तर बल्ब नको, लाईट पाहिजे. आता बॅटरी नको, प्रकाश पाहिजे, चालेल का? अरे दीप गेला म्हणजे प्रकाश गेला, तसं धर्म गेला म्हणजे सुख गेलं, संपलं ना. पाळतं का आपण? धर्म म्हणजे काय? माणसाने माणसासारखं वागणं याला धर्म म्हणतात. माणसं कशासाठी वागून राहिले माहितीये का? जे पाहिजे ते घेत नाही. वाळू आणि साखर मुंग्या पुढे टाकल्यानंतर मुंग्या काय घेतात? साखर घेतात का वाळू घेतात? नाही, साखर घेतात मुंग्या. बरोबर आहे. त्याचबरोबर दूध आणि पाणी राजहंस पक्षापुढे ठेवल्यानंतर राजहंस पक्षी काय घेतो? दूध घेतो, आहे की नाही? आणि दारू आणि पाणी माणसापुढे ठेवल्या माणूस काय घेतो पहिलं? आता जाऊ दे, सांगेन एवढं खालच्या पातळीला आपणच घेतो. जनावरांनी आपला पातळी राखली, पशुपक्ष्यांनी आपली पातळी राखली आणि माणसाने घसरवली. स्टेटस वाढलं म्हणतात. कसलं स्टेटस वाढलं? स्टेटस साठीचा हा अभंग आहे. सगळ्यामध्ये स्टेटस कोणाचा? सगळ्यात मोठा जो आहे त्याला जर तुम्ही पाया पडावं लागलं तर दॅट इज कॉल्ड ॲज युअर गुड स्टेटस. सगळ्यात मोठा जगामध्ये सगळ्यात बलवत्तर असेल त्याला जर तुमच्या पाया पडावं लागलं तर तुमच्यासारखं स्टेटस कोणाचं नाही. आता नुसतं मोबाईलवर स्टेटस, काय करता त्या स्टेटसला? काय ते मोबाईल वापरा, आपण कसे वापरायचे? नुसतं गुड मॉर्निंग आणि गुड नाईट याने काय होणार आहे? बरोबर आहे. काही लोक रात्री 3 वाजता गुड नाईट करतात. म्हटलं 3 वाजता गुड नाईट करतो का? म्हटलं मला झोप येत नाही. आता तुझ्या झोपेचं वाटोळं झालं, तू दुसऱ्याला गुड नाईट काय करणार? माणूस मारण्याची खोटी. लगेच त्या मोबाईलवरती भाव पूर्ण 100-200 भाव पूर्ण. आता एवढं जर काय माहिती झालं तिथं भेटा नुसतं सरदार देऊन होते का? एवढं काय चुकीची माहिती जरी दिली याला म्हणून तरी भाव पूर्ण श्रद्धांजली देऊन मोकळं. काय करत नाही, काही कोणाला पडलेलं नाही. वाढदिवसाचं तसं झालं आहे की नाही? एखाद्याने टाकल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, एखाद्याच्या 200 वाढदिवसाच्या शुभेच्छा. कसला वाढदिवस काय घेऊन बसला? विठाला शिव आराधनेचा हा महिना आहे. भगवान ब्रह्मदेवाकडे जन्माला घालण्याचं खातं आहे. भगवान विष्णूकडे पालन पोषणाचं म्हणजे खाणं पिणं देण्याचं खातं आहे. आणि भगवान शंकराकडे शेवटचं खातं आहे म्हणजे संवाराचं खातं आहे. ते ठेवायचे. आणि असा पवित्र महिन्यामध्ये भगवान शिवाचं वर्णन आपण करूया. नागपंचमी काय करतात, कशी करतात आपण ते बघूया. पहिलं शिवाला वंदन करून मग सुरू करू. विठ्ठला ओम नमो जी शिवा. Oh,
ओम नमो शिवाय हे आपण कोणी घेतच नाही आणि शिव आपल्याला शिवरात्री शिवाय आठवतच नाही. 12 महिने काय करायचं? नमो तुझ महादेवा करोनी उपकार जीवा अवतार दर्याला सोपा मंत्र रामनाम ते झाले सकळ काम सकळ साधनाचा श्रम गोवा भुगविला शिवमापरण. किती लोकांनी ऐकले? एवढा मोठा ग्रंथ 1,00,000 श्लोक आहे. बऱ्याच जणांना ग्रंथ माहीत नाही पण ते जास्त उपदेश करतात आपल्याला. कधी गणिताचा अभ्यास नाही ते जास्त उपदेश करतात आणि त्यांना आपण टाळ्या वाजवतो. चला काय हरकत नाही. तर काय आहे आज महत्वाचा दिवस आहे नागपंचमी. पंचांग कळतं ना? पंचांगावर लिहिलं जातं शाली वाहन शके. समजलं ना? पंचांगावर काय लिहिले? शालिवाहन शके. शालिवाहन म्हणजे काय? आता आपल्याला मराठी म्हणावं का? जर कळत नसेल तर आपल्याला हिंदू म्हणावं का? ही खंत आहे मोठी. आपल्याला तेच आहे. अरे रशियामध्ये आपलं पंचांग वापरलं जाते, जर्मनीमध्ये आपलं पंचांग वापरलं जाते, अमेरिकेत आपलं पंचांग वापरलं जाते आणि आपल्याला पंचांग माहिती नाही. किती दुर्दैव आहे आपल्याला. माणसं मेली तरी बड्डीलाच विचारतात काय तर तिथे माहिती नाही काही नाही आहे की नाही. काय करणार 13वी काय 12वी करणार काही उपयोग नाही. शालिवाहन लिहिले त्याचं कारण आहे आपलं मराठ्यांचं राज्य रशियापर्यंत होतं. पर्यंत होतं जगामध्ये आपल्या मराठी माणसाचं राज्य रशियापर्यंत होतं. रशिया आणि युक्रेन. कोणी सांगितलं नाही ते सांगतो बरं का मी. ते सांगून नाही आता बसायचं. बरेच कीर्तन तुम्ही ऐकता इकडे तिकडे झाले. नवीन सांगायला सांगितलं आमच्याकडून. रशियापर्यंत आपलं राज्य होतं. रशियाचं नाव रशिया का पडलं याचं संशोधन केलं तर ऋषींचा देश होता. कोणाचा? सर्व ऋषी म्हणे राहत होते. ऋषियाचं नाव रशिया झालं आणि मग 11व्या शतकामध्ये तिथं बरंच कन्व्हर्जन झालं. बदल झाला. बदल केला गेला. त्यांच्या चालीरीती परंपरा खंडित केल्या. युक्रेन पर्यंत आपलं राज्य होतं आणि आपला राजा 2000 इसवी सनापूर्वी 200 वर्षापूर्वी शालिवाहन नावाचा राजा होता. पैठण ही आपली राजधानी होती. आताचं पैठण आहे ना ही राजधानी होती आणि 200 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शकाचा पराभव केला शालिवाहनाने. शालिवाहन राजाने. शालिवाहन शक म्हणजे आताचं युक्रेन तिथं राज्य होतं. त्या शकाचा पराभव केला आणि मग त्याच्यानंतर 200 वर्षानंतर 2000 वर्षाच्या पूर्वी त्याच्या आधी 200 वर्षे राजा गेल्यानंतर मग त्याच्यानंतर पंचांग सुरू झालं आणि ते त्यांच्यामुळे त्याला नाव शालिवाहन शक दिलं. माहिती पाहिजे इतिहास. काहीतरी जाऊन टाइमपास करायचं. मी एक प्रश्न विचारला बाळाराम महाराज माहिती आहे. फार जरा चौकस बुद्धी पाहिजे. आपल्या मराठी महिन्यांना चैत्र वैशाख ज्येष्ठ अशी नावं का पडली? बोला. अनेक सत्य ऐकले आणि अनेक कीर्तन ऐकले. कोणी उत्तर द्या. मी रोज पाया पडत तुमच्या. बरोच पाया पडत. मराठी महिन्याला चैत्र वैशाख ज्येष्ठ नावं का दिली? गुरु तसा पाहिजे तुमचा पॉवरफुल तर होणार आहे. नसत्या गोष्टी सांगून तुमची गोष्ट होईल सगळी. नका जाऊ तिकडे. विचारलं सांगा ना कोणी. पंचांग नाही कळलं ठीक आहे पण चैत्राला चैत्र नाव का पडलं? वैशाखाला वैशाख नाव का पडलं? आता श्रावणाला श्रावण नाव का पडलं? 12 महिन्याला हीच नावं का दिली? दुसरी नावं का दिली नाही? अशी बुद्धी चौकस पाहिजे. त्यावेळेला तुमचं काहीतरी होईल. त्याच्यामध्ये आज 5वा दिवस आहे नागपंचमी. नागपंचमी कशी साजरी केली जातात? नागाची पूजा करतात. बरोबर आहे. काही ठिकाणी पाहिलं नागाचं चित्र घरामध्ये लावतात. तुमच्याकडे लावतात का?
लावता ना? त्याच्यावर नरसोबाचा फोटो आहे, आणखी 4-5 चित्र असतात, बरोबर आहे? असंच आहे ना? ते आमच्याकडे प्रिंट येतं ते लावतात. आणि नागाचं चित्र लावल्यानंतर त्याला हार घालतात. कशाचा घालतात का तुमच्या? लावतात नाही? लावतात का? बोला पटापट. नाही लावत? हे आधी लावतात. हार कशाचा घालते? फुलाचा. चुकीचा आहे. त्याला हार घालतात आघाडा आणि हरळीचा. फुलाचा हार नागाला घालायचा नाही. आमच्या इकडे देशाकडे ते चित्र घरोघर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याला हार घालतात आघाडा आणि हरळीचा. विठ्ठला विठ्ठला चित्राला आघाडा आणि हरळीचा हार का घालतात, फुलाचा का घालत नाही? आता इथून पुढे असे कीर्तन करायचे, तुम्ही प्रश्न विचारायचे, मी उत्तर द्यायचे. बघा आता लाभाट विचारा काही पुराणात तर ते कीर्तनकाराला पैसे द्यावे, नाही तर देऊ नये. तुला जर हरिपाठ येत नसेल आणि काकडा येत नसेल तर काय तुझी बिदागरी घ्यायची? सांगा तुझ्या उपयोग आहे काय चाललंय? नागाच्या चित्राला आघाडा आणि हरळी, कारण हे सर्पाचं विषावरती रामबाण उतार आहे. हे नागाचं चित्र जरी घरात लावलं तरी विषाचा प्रभाव थोडाफार तरी घरावर होतो, आणि तो होऊ नये म्हणून त्या चित्राला आघाड्याचा आणि हरळीचा हार घालतात. हरळी हे गुणकारी औषध आहे नागिन नावाच्या रोगावर. कोणत्या? नागिन नावाचा रोग होतो ना बऱ्याच लोकांना. तुम्ही काय औषध करता? गोळ्या औषध नाही, त्याला मंत्र आहे. अनंत वासुकी शेषापदना पंचकमलम शंखपालम दुराष्ट्र तक्षकम खाली आता एतानि नवनागानि स्मरति नित्यं नागदेवे नमो नमः शंकराय नमो नमः. एका मिनिटात पाणी टाकायला गेले नाही. इंजेक्शन नाही जात, डोळ्यात नाही जात. दुसऱ्या गोष्टी ऐकून घालू नका. आपली गोष्ट होऊन जाईल. पुन्हा सांगतो मी, जगण्याला काय गरजेचं आहे? नागिन नावाच्या रोगाला दुर्वा वाटून लावल्या अशा इथं घोड्या येतात, आणि असा पट्टा जर झाला की माणूस गेला म्हणून समजा, आहे की त्याला दुर्वा वाटून लावतात. त्यावेळेला त्याचा दाह शांत होतो. त्याच्यावरून आघाडा सुद्धा हे सर्पदंशाच्या विषावरती रामबाण औषध आहे. कसं घ्यायचं वगैरे त्याला आता आपल्याला एवढा वेळ नाही आहे, तेवढं होणार नाही. आघाडा हे सर्पदंशात ते रामबाण औषध आहे. पण काय काय आघाड्याजवळ बसूनच मेले साप माहिती नसतं काय करतात. अशीच आपली दशा. किती प्रामाणिकपणे आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलं. किती नक्षत्र आहेत? 27. बरोबर आहे. आता आज कोणतं नक्षत्र आहे बघूया नंतर आपण. नागपंचमी साजरी करण्याचं कारण आहे, नाग सुद्धा देवत आहे. भगवान शंकराच्या गळ्यात काय नाग आहे, आणि आपल्या गळ्यात काय सोन्याचे माळ आहे. माळ तुळशीच्या फार थोड्या लोकांच्या गळ्यात आहे, बहुतेक गळ्यात सोन्याच्या माळ आहे. आणि देवाच्या गळ्यात काय? भगवान शंकर हे सृष्टीचे उत्पत्तीकारक आहे. त्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यांच्यापासून सर्व झालेले गळ्यात नाग घालून बसलेले. पण कसा आहे माझा भगवान? नंदी पर बैठने वाला आपण एवढंच घर बांधलं लगेच जमीन घेतली का लगेच आपल्या नावावर, धर्मशाळा सुद्धा आपल्या नावावर आहे की. पण त्यांच्या नावावर काहीच नाही म्हणून त्यांना भोला म्हटलेलं आहे. किती भोळे आहे. फार मी आनंद
आनंद वाटला बरं का या मंदिरामध्ये. मूर्ती आजही तेजस्वी आहे. पांडुरंगाच्या मूर्तीचं तेज पाहिलं का? ज्या ठिकाणी देव प्रसन्न राहतो ना त्या मंदिराच्या मूर्तीवर तेज येते. आणि ज्या ठिकाणी प्रसन्नता नाही, मंदिरामध्ये देवाची व्यवस्था केली जात नाही, तिथल्या मूर्ती तुम्हाला निश्चित पाहायला मिळते. त्याचं कारण आहे, मी मागचं सांगतो, आताच मला माहित नाही. कारण हे जे घराणं आहे ते मृत्यूवर विजय मिळवणाराचं घराणं आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला नाही माहिती. मी जवळजवळ 80 सालापासून इथे येतो. तळोजापासून गाळात चिखलामध्ये तुळो द्यायचा. इथं विठ्ठल मंदिर होतं, कौलारू वरती होतं आणि शिवरामभाऊ म्हात्रे मोहन शेठचे वडील पूजा करायचे. दर्शन घेऊन मग आम्ही तिकडे वाक्यांमध्ये जायचो. किती गाळ होता, सायकल जर होती पण तिकडे जायचं वाक्यांमध्ये, गाळ तुडूनच जायचं. पाठीपासूनच नव्हता काय, वाट सुद्धा पावसाळ्यात दिसत होती. पण त्या मंदिराची सेवा एवढी राहिली. त्याच्याबरोबर मोहन शेठचे आजोबा शंकर मास्तर, हे कौतुक सांगत नाही मी, काहीतरी स्तुती करत नाही, सत्यभर सांगतो तुम्हाला. शंकर मास्तर हे निस्सीम भक्त होते पांडुरंगाचे. इतकी सेवा केली काय सांगायचं. आणि त्यांना स्वतःचा मृत्यू कळाला. मृत्यू कळाल्यानंतर गावाच्या लोकांना सांगितलं, उद्या मी जाणार आहे, उद्या मी प्रयाण करणार आहे. लोक म्हटले, काय पूजा करून कमी एवढा झालाय जनता, अधिक कमी सांगतं का? इकडं स्मशानवर पहिले एक रस्ता होता, तिथं स्मशानवर, बरोबर. ते स्मशानात गेले, ते झाडलोट केले, तिथं गोमूत्र शिरपडलं, सरपण नेऊन ठेवलं. गावचे लोक म्हटले, असं कोणाला कळते का? कळते ना. जर तुमच्यावर देवाची कृपा झाली तर कळते, नाही तर नाही का. ज्याच्या कृपा नाही त्याला कसं कळत. एवढंच नाही, परत सांगितलं उद्या मी जाणार आहे. त्याच्यानंतर तसं थांबले नाही. पनवेलला गेला, अंत्ययात्रेचं सामान स्वतःला आणलं. अंत्ययात्रेचं सामान स्वतः आणलं आणि पांडुरंगाच्या जवळ बसले, पायावर डोकं ठेवलं, तसाच देह ठेवला. मग लोक म्हणायला लागले, कालपासून मागं लागू सांगत होते, मागं लागू सांगत होते, तरी आम्हाला कळालं. तसं एक खऱ्या भक्ताचं करायचं. एवढी मोठी पुण्य असेल विठाला. त्यांच्याच वारशाने, आशीर्वादाने मोहन शेठ यांनी हे सगळं केलं. धर्माचा गटबाजा करू नका. लक्षात, धर्माच्या बाबतीत गटबाजा करू नका. आपल्या सप्त्यात गटबाजा. आणि मग काय कमवलं तुम्ही, काय परमार्थ केला सांगा तुम्ही. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. पालन आणि निर्दळ नकंटकांचे. फार मोठी धोक्याची सूचना सांगतो तुम्हाला. जर तुम्ही धर्माला चिटकून राहिला नाही तर आता भविष्य वर्तवलेलं आहे. 2038 नंतर जगाचा बहुतांश खात्मा होणार आहे. चालू झाले, तिसरं महायुद्ध चालू झालेलं आहे. आणि आपल्याकडे बॉम्ब पडला तर तुमची काय तयारी आहे बोला. फार मोठ्या उड्या मारताय ना, सांगा तयारी असेल तर. त्याच्यानंतर भूकंपामध्ये तुर्कस्तान, अफगाणिस्तान 5-5 हजार बिल्डिंगी जमीनदोस्त झाल्या. वरच्यांची मीटिंग झाली, म्हटले आता इथला कचरा सगळा काढायचा. 100 वर्ष झाली ना, फार वाढलंय उभार. गेलेले बल्ब, गेलेल्या ट्यूबलाईट ठेवून काय करायचं घरामध्ये. गेलेले बल्ब म्हणजे माहिती आहे तुम्हाला, किती व्होल्टेज लावलं तरी करंट येत. त्याला काय म्हणायचं, गेलेला बल्ब. विठाला आपल्या भारताचं माहितीये का, आपलं राज्य तुम्हाला सांगितलं रशियापर्यंत होतं. आपण 50 देशाला जन्म दिला. किती? 50 देशाला जन्म दिला.
आपली दिल्ली होती, आपलं मध्य प्रदेश होता, अहिल्याबाई होत्या, आहे की नाही? पण मराठ्यांमध्ये फार मोठं शौर्यता होती. मराठे एक होऊन कधीच लढले नाही. एकेकाला लढू दिलं आणि मग 100 इंग्रजांनी आपल्या 150 वर्ष राज्य केलं. हा? तरी आपल्याला कळाले. त्याचं कारण आपण एक होतो. काही नसेल तर कमीत कमी धर्मासाठी एक व्हा ना. आणि गीता काय सांगते? स्वधर्म जर सांडला तर तुझं काय होणार अर्जुना? स्वधर्म सांडू नकोस. आणि जे निधर्मी आहे त्यांना ठेवू नको. विठ्ठला काय होणार आहे महाराष्ट्राचं मला माहित नाही. किती माहिती आहे त्याच्या वजनीत ते त्याच्या वजनीत काय करतात ते काहीच मला काहीच सांगायचं. मी कोणत्याच पक्षाची काहीच बोलत नाही. फक्त धर्माची बाजू सोडू नका एवढं सांगतो मला. नाही तर कौरव होऊन जा. धर्म जिकडं आहे त्या बाजूने उभे राहा. अधर्माच्या बाजूने उभे राहिला आणि हीच तर गीता सांगते. आता गीता वाचणारे सुद्धा जर याचं अनुकरण करत नसेल तर काय धर्म कळाला? चला इकडं आपल्याला काय पाहिजे? नागपंचमी का साजरी केली जाते? भगवान श्रीकृष्णाने श्रीकृष्ण अवतारामध्ये काल्याचं मर्दन केलं आणि काल्याचं मर्दन केलं तो हाच दिवस आहे. बऱ्याचशा काही लीला केल्या आणि लीला करत असताना विट्टी दांडूचा खेळ, चेंडू फळीचा खेळ खेळत असताना भगवंताने चेंडूला बॅट जी मारली, फटका जो दिला तर नेमका चेंडू कुठं पडला? यमुनेच्या डोहात पडला. आता तिथं कालिया राहत होता. कालिया राहत असल्यामुळे काय झालं? भगवान श्रीकृष्ण गेला पळत पळत, निमित्त केलं, तिथं उडी मारली. गोपाळांना सगळ्यांना माहित होतं तिथं गेलेला कोणी परत येत नाही, तर फार विषारी आहे. वरती सुद्धा पक्ष्यांना विष लागत होतं. एवढा त्याचा विषाचा प्रभाव होता. मग काय करणार? उडी टाकली. बराच वेळ झाला परत येईना. काही गोपाळांनी यशोदेला सांगितलं. काय सांगितलं? यशोदे ग तुझा कान्हा यमुना डोही बुडाला. यशोदे ग तुझा कान्हा यमुनेचा डोही बुडाला. चेंडू फळी चेंडू बुडाला यमुना जळी काढताना तुझा कान्हा यमुनेच्या डोही बुडाला. बुडाला. कृष्णाने त्या ठिकाणी निमित्त केलं. सगळी कथा मला सांगणार नाहीये, फक्त नागपंचमी आहे म्हणून सांगतो. उडी मारली. कालियाला त्या ठिकाणी जर्जर केलं. बोल असं का करतोस, काय करतोस? शेवटी कालिया शेवटच्या स्थितीला मरणाच्या अवस्थेमध्ये आला आणि देवाला शरण आला. देवा मी चुकलो, मला क्षमा कर. त्याचबरोबर कालियाच्या ज्या पत्नी होत्या, परिवार होत्या, ते सगळे आले श्रीकृष्णाकडे आणि श्रीकृष्णाला सांगितलं आमच्या यांना आणि आमच्या परिवाराला क्षमा करा. सोडून द्या, जीव चाललाय त्यांचा. श्रीकृष्णाने सांगितलं मी जीव घेत नाही, है की नाही? पण जे दुसऱ्यांचे जीव घेतात त्यांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही.
तसं मी कोणाला जीव नाही करणार. तुम्ही जर दुसऱ्याचे जीव घेत असाल, तुम्हाला ताकीद आहे, तुम्हाला सोडेल, पण एका अटीवर सोडेल. काय? यमुनेच्या डोहामध्ये इथं परत राहायचं नाही. सगळा परिवार विस्तारा उचलायचं आणि कुठं जायचं? राहू नका येथे जावे समुद्राचे. राहू नका येथे जावे समुद्राशी, सांगे सकळाशी ऋषिकेशी. इथं राहायचं नाही. विराट उचला चला चालू राहायचं दिसले नाही पाहिजे बरोबर. आणि तो जो दिवस होता, नागपत्न्या सगळ्या श्रीकृष्णाला शरण आल्या, त्या दिवसाचं प्रतीक हाच दिवस होता, श्रावण शुक्ल पंचमीचा. आणि म्हणून नागपंचमी साजरी केली जाते. नागदेवता ज्याच्यावर प्रसन्न आहे सांगू तुम्हाला, त्याला काल सर्पयोग बाधित नाही, त्याला शंकराची भीती नाही, त्याला विषाची भीती नाही, आणि त्याला इच्छा मरण प्राप्त आहे. आपल्या पत्रिकेत काल सर्पयोग असतो, काय काय विचारांना ते माहिती नाही, एवढे शिकले काय करायचं. काल सर्पयोग माहिती नाही, नारायण नागबळी माहिती नाही, पितृदोष माहिती नाही, जगून राहिले काय करायचं. विठ्ठला आपल्या योजनाच्या मागे लागले. लाडकी बाई योजना आली नाही का? आता लाडकी सुनबाई पण आली माहिती. लाडकी सुनबाई, त्याच्यानंतर लाडका म्हातारा, लाडकी म्हातारी, सगळ्या योजना आहे ना माहिती आहे. सरकारने दिलेलं पुरत नाही, त्याच्या मागे लागू नका. काय मिळतंय त्याच्या मागे लागू नका. आपण चांगले आहेत का ते बघा. देशामध्ये आपल्याला निर्भयपणे राहता येते की नाही बघा. बांगलादेशाची काय अवस्था झाली, आणि उद्या तुमची जर अवस्था झाली तर जाल कुठं बघा. त्या स्थितीपर्यंत जाऊ नये विचार करणं गरजेचं आहे. पाहिलं ना मंदिरं कशी पेटवली, काय बोल बाता तुम्ही ह्याच्यावर. आणि मग आपली झाली तर काय करायचं? आपण झोपलेलंच आहे. सावध होई बापा, काढला गला बापा, प्रपंची गुंतू नको पाहे पुढं तसे बापा. आपण कोणत्यावर अन्याय करत नाही बरोबर, आणि करायचं नाही बरोबर आहे. पण कोणी जर आपल्यावर अन्याय केला तर आपणही सोडायचं नाही, आपणही तसे पाहिजे. आणि त्यासाठी आपण एक पाहिजे, आपसात भांडून नाही जमणार, एकत्र होऊन मारा पाहिजे. धर्मासाठी आपण एकजुटीने आलं पाहिजे. विठाला विठाला कुंडलीमध्ये दोष असतात. कुंडली एवढी सुंदर आहे. मी ज्या वेळेला अभ्यास केला ना, मला खूप आनंद झाला. माझ्या कुंडलीमध्ये 54 साली वर जाण्याचा योग होता, मृत्यूगंडांतर योग. माझा भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला, मीच जिवंत राहिलो, कुणी जिवंत नसता राहिलं. 1% वाचण्याची शक्यता होती. पण अगोदर शिवाची स्तुती केली होती, प्रार्थना केली होती, माहीत असल्यामुळे अपवृत्तिहार स्तोत्र वाचले होते, म्हणून त्याचा परिणाम मी जिवंत आहे. गंगाधर महादेवम सर्वाभरणभूषितम नमामि शिरसा देवम किं नो मृत्यू करिष्यति. आणि माझं नेहमीचं स्तोत्र असते म्हणायचं, प्रभु प्राणनाथम विभू विश्वनाथम जगन्नाथ नाथम सदानंद भाग्यम भवत भव्य भूतेश्वर भूतनाथम शिवशंकरम शंभोमिशानमिडे गले रुंडमादम तनो सर्वजालम गणेशादिपालम महाकालम कालम जटाजूट भंगोर तरंग विशालम शिवशंकरम शंभोमिशानमिडे. हे जर तुम्ही म्हटलं ना, काळाला तुम्हाला हात लावायचे विषाद नाही. विठाला विठाला कन्याये नागदेवे नमो नमः, शंकराय नमो नमः, शंकराय नमो नमः म्हणताय. आता मोजून देणार चहा पेता पेता. काही नाही तुमच्याकडे डिपॉझिट तर काय करायचं.
नामस्मरणाचं डिपॉझिट जमा केलं तर तो तुम्हाला हात लावायचा येणार नाही. आमच्या भगवान शंकराची किती पावर आहे, किती पावर आहे, किती पावर आहे, किती पावर आहे सांगू तुम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणात. काय पावर आहे शंकराचे. शिवनामाचा सहज जरी जप केला तरी सहज नाम आठविला. सहज म्हणजे काय माहितीये का, बरेच उदाहरण त्या शिव महापुराणात आले. काही क्रमांचं शिव मंदिराकडून जात असतात, ते त्यांना कधी देवाचं धर्माचं काही हे नसते, पण तिथं चाललेलं कीर्तन जरा वेळ ऐकतात. ते सहज सहज चालले होते घराकडे, जरा थांबले आणि 5 मिनिटे त्या ठिकाणी नामस्मरण ऐकलं तर त्या भिल्लाचा उतार झाला ना, शिवरात्रीचा झाला ना, फाशे बांधायला सहज. एवढं पॉवरफुल आहे. भोळे आहेत बिचारे. विठाला भाग कोणाला पडतोय. यमा पडे धाक सर्वथा. यमराज म्हणजे काही शेजारी बाजारी आहे का, आपला धाक एवढा आहे का, शेजारी सुद्धा घाबरत नाही आपल्याला. एवढी पॉवर आहे आपली. हा यम म्हणजे काही सामान्य माणूस आहे का. पंतप्रधान झालाय घाबरत नाही, मुख्यमंत्री झालाय घाबरत नाही, पैशावाल्याला घाबरत नाही, बरोबर आहे, कोणालाच घाबरत नाही. कधी उचलून घेतो. आणि तो जर आपल्याला घाबरायला लागला तर आपली पॉवर किती आहे. चांगलं जोरडच मुंगळ मारण्यात मला एवढे मारले तेवढे मारले फार मोठे. अरे मारायचं तर सगळ्यात बलवान आहे त्याला मारा. रविवारी आपण कोणाला मारतो, जे आपल्याला प्रतिकार करत नाही त्याला, आहे की नाही. कोंबड्या वगैरे खायचं ठरलं तर मागायला खा ना, घ्या ना, पकडा ना, दाखवा ना हिंमत. शिवनामाचा जप ओम नमः शिवाय हा एक जप करा, नाहीतर श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिव महापुराणात दुसरा मंत्र दिलेला आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवाची पूजा कशी करतात, बेल वाजतात ना. शिव महापुराणातलं एक थोडंसं सांगतो, जास्त नाही सांगतो. 12-12, 15-15 दिवस शिव महापुराण चालतं. आता सगळं तेच आहे. शिव महापुराण, कथा ऐका, कथा ऐकल्या की व्यथा जातात नाही. आणि एक विषय सलग त्याने चांगलं परिपूर्ण करा. सर्वांना एक माझी विनंती आहे की कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृताचं घरच्या घरी पारायण करा. आम्ही साखळी निर्माण केली आणि जवळजवळ 1 लाख लोक जोडले. नांदेड, परभणी, जालना, बीड, औरंगाबाद 5 जिल्ह्याचे बरेच गावं जोडले आणि त्याच्या लोकांना सांगितलं, घरी लोकांनी चालू केलं. घरी एक अध्याय वाचायचा 15 मिनिटं लागतात, फक्त 200 वय आहे, 150-200 वय आहे. सर्वांनी बसून वाचायचा. श्रावण महिन्यात शिवलीलामृताचं पारायण आता जवळजवळ 1 कोटी लोकांनी चालू केलेले आहे. आता 1 कोटी लोकांनी पारायण केलं म्हणजे शिवलीलामृताचे 1 कोटी पारायण झालं. असंच आम्ही रामकृष्ण हरीचा 5 जिल्हे जोडून त्यावेळेला जप केला तर एकंदर 1000 कोटीचा जप झाला रामकृष्ण हरीचा. काही ठिकाणाने केलं, काही मशिनी दिल्या, त्याच्यावरती लोकांनी केलं आणि घराघरामध्ये आनंद निर्माण झाला. आणि मग एवढ्या वयाच्या जमा झाल्या 2-4 ट्रकवरून त्याचं एक नांदेड
मंदिर 7 मजल्याचं मंदिर झालं. 1000 कोटीचा जप. 3.5 कोटीचा जप केला तर पाप धुवून जाते. 3.5 कोटीचा जप केला तर पाप धुवून जाते. आणि 13 कोटीचा जप केला तर देव दर्शन देतो. मृत्यू करिष्यति. यात दुसरं काही ठेवलंच नाही. एकच फक्त पाहिजे, डेथ कंट्रोल. सगळी प्रॉपर्टी आपण कधी मरेल याची गॅरंटी नाही. करता काय त्या प्रॉपर्टीला. आणि ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. ज्याने जन्म मरण आठवलं ना, हातामध्ये आणलं त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. सगळं मिळाले आपल्याला, पण कधी बॅटरी डाऊन होईल काय गॅरंटी नाही. आणि त्यासाठी कोणाची गरज आहे? आत्मज्ञानी रूपडी संत जे माझे रूपडी. आत्मज्ञानी जे संत आहे, सिद्ध संत आहे, त्यांनी अगोदर आता आमच्या आखाड्यातल्या सर्व संतांनी त्यांचं आयुष्य काढून ठेवलेलं आहे. आणि तिथे त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे, या वेळेला मी देह ठेवणार आहे. तशा प्रकारे समाधीची तयारी केली जाते आणि त्यावेळेला देह ठेवते. बरोबर. मी सुद्धा माझं आयुष्य काढलेलं आहे. त्याला काय सोपं आहे. हे काय एव्हरीथिंग इज रिटर्न ऑन युअर हँड. हे आयुष्य रेषा आहे. इथं सांगते तुम्हाला, यू ट्राय टू रीड इट. हाऊ मेनी पीपल्स कॅन रीड दिस. आणि परत म्हणतो मला काही कळत नाही. अरे तुला काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही. आता जाऊ दे, मी बोललो ते कळत नाही. आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही. कळत नाही चांगलं आहे. एवढं बोथट झाली होती का. सगळं दिलंय. दिस इज द मिरर इमेज ऑफ लाईफ. एव्हरीथिंग इज रिटन. हे काही असं पाठवलं नाही असं. आणि म्हणून म्हणतो ना, आपल्या हातात सगळं आहे. हातात सगळं आहे म्हणजे काय, हातावरच आहे सगळं. काय आजार होणार, काय रोग होणार, कधी मरणार, अपघातात मरणार, कुठं मरणार, हे सगळं दिलेलं आहे. इथं किती क्रॉसिंग आहे या लाईनीला त्याच्यावरून समजायचं. एवढं सांगायला मला वेळ नाही आहे. पण फार सुंदर असं शास्त्र आहे. इथे गुरुचा उंचवडा आहे. गुरुच्या उंचवड्यावर जर तुमची गुणाकाराची फुल्ली असेल तर समजायचं तुम्ही परमार्थिक आहात. नसेल तर अजून जरा नामस्मरण करा, फुल्ली येईल. काही संपलं नाही. म्हातारपणापर्यंत बघा, परमार्थिक आहात. इथे गुणाकाराची फुल्ली पाहिजे. तुमच्यावर गुरुची कृपा झालेली आहे. तुमच्या नक्की असणार. बाळाराम पाटील तुमच्या नक्की असणार. मी सांगतो नाही, त्या बघायची गरज नाही. मी माणूस बघितला का त्याच्या हातावर काय आहे ते सांगतो. हे फार सुंदर आहे. तुमच्या हाताचा गुलाबी रंग असेल ना तर तुमचा स्वभाव चांगला आहे. तुमच्या हाताचा रंग जर लालसर असेल ना, तुम्ही भांडकुदळे आहात. जिकडे तिकडे आग लावून देणार. जिकडे जाय तिकडे. तुमच्या नखाचा रंग गुलाबी असेल तर तुम्हाला कोणताच आजारी नाही. तुमची नखं पांढरी झाली असेल, काळी झाली असेल तर तुम्हाला रोगग्रस्त झालेला आहात. कशाला डॉक्टरकडे जायला लागते. हे तुमचं जर पिवळं झालं असेल तर हिमोग्लोबिन कमी पडलं आहे. विदाउट टेस्ट आय कॅन टेल यू व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ हिमोग्लोबिन. या रंगावर तिथं पैसे घालून कळत नाही आपल्याला. एक जण परवा ब्लड तपासून रिपोर्ट घेऊन आला. म्हटलं हिमोग्लोबिन किती आहे काय माहिती मला. आणि शिकलेला आहे तो वाचतोच वाद जरा. आणि एवढं सुद्धा ज्ञान नसेल तर कसं होणार. याच्यात मी जास्त जात नाही. सगळे सुंदर रेषा आहे. लग्नाची रेषा आहे, नवरा बायकोची रेषा आहे. किती दिवस जगणार, किती पोरं होणार, सगळं हातावर दिलेलं आहे. आणि कधी वर जाणार आणि कसा वर जाणार हे सगळं दिलेलं आहे. पण हे सगळं बदलण्याची ताकद आमच्या शिवनामात आहे. धड 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 धुड 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 Thank you.
ताकद कशाने येईल? सहज नाम आठविता यमा पडे धाक सर्वता. पडती यमदूताचे थाट, यमदूताचे आशीर्वाद असू द्या आमच्या. मग काय? महाराज चालले. महाराज बसले समोर. खरंच ना. कसं तरी एवढं वाटलं आपलं काय. यमदूताचे थाट पळती जाऊन बसती कपाट. कोणाला पाहता शिवनामाचा गजर करतो, शिवाचा जो भक्त आहे त्याला पाहून यमदूत पळता. हे गजनाथानी शिव तुम्ही जेवढा जप करा तेवढी तुमच्यामध्ये पॉवर येईल आणि ही पॉवर मार्कंडेय ऋषीने प्राप्त केली होती. 14 वर्षाचं आयुष्य मार्कंडेय ऋषीला होतं, पण शिवनामस्मरणाच्या जोरावर त्यांनी 14 कल्प केलं. आजही मार्कंडेय ऋषी आहे. पृथ्वीचा जरी प्रलय झाला तरी मार्कंडेय ऋषी राहणार. सप्तशृंग गडावर जर तुम्ही गेला असाल, सप्तशृंगीच्या दर्शनाला समोर मार्कंडेय गड आहे. गेला होता का? मार्कंडेय गडावर गेला, समोरच आहे. किती केलं? 14 वर्षाचं आयुष्य 14 कल्प केलं. अजून मार्कंडेय ऋषी आहे. नर्मदा परिक्रमा केल्या, सगळं काही केलं. कीर्तनकार नर्मदा परिक्रमा केलेला असावा, मग जे त्याला वैराग्य प्राप्त होतं. पंढरीची वारी केलेला असावा, त्याच्यानंतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केलेला असावा, गिरणारची प्रदक्षिणा केलेला असा. प्रदक्षिणा म्हणतो मी, बरोबर आहे. चित्रकूटची प्रदक्षिणा केलेला असावा. चित्रकूट 84 कोस परिक्रमा आहे, प्रदक्षिणा नाही, त्याला परिक्रमा म्हणतात. चित्रकूट 84 कोस परिक्रमा आहे. त्याच्यामध्ये अनंत असे साधू आहेत, सिद्धपुरुष राहिलेले आहे. आणि मग त्यावेळेला समस्त वैराग्य काय आहे. विठ्ठला विठ्ठल भगवान शिवाचे 99 प्रमुख अवतार आहेत, पण सर्व ठिकाणी शिव 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 सगळं भरलेलं आहे. 99 अवतार आहे. सृष्टीची निर्मिती कशाने वगैरे सर्व तुम्हाला माहिती आहे, पण याचं नाव सहज जर आठवलं तर काय? यमापडे धाक सर्वता. शंकर पुढे नंदीश्वर,
नाही. कीर्तनकाराने हे लक्षात ठेवायचं, आपल्यापेक्षा बसलेले उच्चार आहे, काही येणे नाही. कारण 100-200 कीर्तनं त्यांनी ऐकलेली आहेत, है की नाही? हा, असं लक्षात ठेवूनच चालायचं, बरोबर आहे. भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर, भोळा हा शंकर, एवढं शिवमहापुराण शुद्ध राहिला, काय सांगायचंय? आणि जर तुम्ही शिवमहापुराण गायले आणि शिव गायला तर यमा पडे धाक सर्वता, अशी पावर कशात आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे शिवनाम समास, ऐसे शिवनाम समास, ऐसे शिवनाम ऐसे शिवनाम गाडीची बॅटरी वर्कशॉपमध्ये चार्ज होते आणि नरद्याची बॅटरी नामाने चार्ज होते. किती जप केला तर तुमची बॅटरी चार्ज राहील. व्होल्टेज वाढलं का काळ हात लावणार, आणि ज्याचं व्होल्टेज डाऊन आहे त्याला कधी उचलून घेईल. व्होल्टेज डाऊन ठेवायचंच नाही. नामस्मरण करून करून व्होल्टेज वाढलं का करंट लागतो काळाला, तो त्याला हात लावत नाही, पण तो काय करतो? पाया पडतो. सांगा बरं, पैसे देऊन आपले नोकर पाया पडत नाही, एवढी तर लायकी आपली. पगार देऊन आपले नोकर पाया पडत नाही आपल्या. आणि कळीकाळ म्हणजे साऱ्या जगाचा बाप, सर्व जगाला संपवणारा कळीकाळ, तो पाया पडतो म्हणजे किती मोठं सामर्थ्य आहे जगामध्ये. ह्याच्या सामर्थ्याच्या पलीकडे दुसरं कोणतं सामर्थ्य नाही. खरंच त्यांच्या पायावर डोकं काढलं, त्यांच्या हातात आयुष्य. त्यांना विनंती केली, म्हटलं मला एकच सांगा, मला आयुष्य कळण्यापेक्षा ना मला कमी जास्त करायचं शिकवा, ते महत्वाचं आहे. कमी करता आलं पाहिजे, शरीरावर कामाचं राहिलं नाही तर, आणि वाढवता आलं पाहिजे चांगलं राहिलं तर. देवाचं गुणगान करण्यासाठी काय जगायला हरकत आहे? सांगा तुम्ही. मजा आहे फार्मडी. ज्या वेळेला जन्म मृत्यू आपल्या हातात येतात ना, त्याच्यासारखा आनंद नाही जगात. कुठलाच आनंद आहे. मग बाकीच्या कशाची गरज नाही, कारण सगळ्यात मोठा जो आहे तो आपल्या पाया पडतोय. अजून याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? अजून याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? ऐशे शिवनाम समर्थ, कळी काळ पाया पडला. शेती धरून वाकवायचं तर वाकवा, कोणाला शेजारा बाजाराला नका. तर सगळ्यात बलवान आहे त्याला. लक्षात, ही पावर नामाची आहे, पण जास्तीत जास्त नामस्मरण करा. किती वेळ नामस्मरणात जातो आपला? कीर्तन ऐकणं, पूजा करणं, कीर्तन करणं ही प्रायमरी शाळा आहे. साधना जर नसेल बुवाकडे तर बुवा सुद्धा व्हायला जाईल. साधना पाहिजे, साधना. साधनेशिवाय तुम्हाला काय येणार का? सांगा बरं. हात जोडून विचारतो तुम्हाला. हा, साधना किती रियाज केले, किती
तुम्ही साईडला साधना केली तेव्हा कीर्तन करून नुसतं होणार नाही. आता पाठ करून कीर्तन करणारे बच्चा कीर्तनकार, मोबाईल मधून बघून कीर्तन करणारे कच्चे कीर्तनकार, आणि कीर्तनाचे पैसे ठरवून कीर्तन करणारे लुच्चे कीर्तनकार. तुम्ही त्याच्या साथ देता नाही जमणार. त्याला दक्षिणा देऊ नका मी म्हणत नाही, दक्षिणा द्यायची असते कीर्तन. काय प्रेमाने तुम्ही त्याचं पूजन करा आणि पाहिजे तेवढे दक्षिणा द्या. फक्त ठराव करू नका. ठराव मान्य नाही आपल्या शास्त्रात मान्य नाही. द्या पाहिजे तेवढे बंद पाहून द्या. दक्षिणा द्यायची संताला, बरोबर आहे. साधना करून कीर्तन करतो अच्छा कीर्तनकार आणि सिद्धीपर्यंत पोहोचलाय सिद्ध कीर्तनकार. आता आपल्याला कोणता आवडतो त्याच्यावरून समजायचं आपण त्या लेवलचे. तंबाखू खाणारा कोण आवडतो? तंबाखू खाणारा. न खाणारा आवडेल का? नाही. आपल्याला कच्चा जर आवडत असेल तर आपण कोण आहोत? कच्चा असेल तर कच्चा आवडेल का? लुच्चा असेल तर लुच्चा आवडेल, सच्चा असेल तर सच्चा आवडेल. भज मन शंकर भोला, भज मन नागपंचमी पोळ्या गिळ्या खाऊन आले असं ना. अरे इफ यू क्लॅप लाईक दिस लेवल ऑफ कोलेस्ट्रॉल विल बी मेंटेन ऑटोमॅटिकली. यू विल नॉट हॅव डायबिटीज, ब्लड प्रेशर, एनी हेल्थ प्रॉब्लेम ॲट ऑल. समजलं नाही तर सोडून द्या. सगळ्यांचे पोरं इंग्लिश मिडियमला घातली, इंग्लिश शिकून घ्या. नाही तर म्हातारीला शिव्या दिल्या नातवाने तरी म्हणते म्हातारी काय ना तू छान इंग्लिश बोलते. मी एखाद्या घरात गेलो ते म्हटलं आजी कुठे आहे? व्हेर इज युअर ग्रँडमदर? ते म्हटलं डॅड स्टुपिड इज सिटिंग देअर. स्टुपिड इज सिटिंग देअर. आणि आजी म्हणते माझा ना तू काय छान इंग्लिश बोलतो. तिला इंग्लिश कळलं काय करायचं. स्टुपिड म्हणजे आता तुम्हीच बघून घ्या. लाईक दिस ते सोपं आहे. टाळे वाजवले की डायबिटीज होत नाही ना, असलं तर राहत नाही. टाळे वाजवले की ब्लड प्रेशर होत नाही ना, झाला तर राहत नाही. आणि नसेल वाजवायच्या आणि गोळ्या खाऊन मारायचं ठरलं तर मरून जा. काय माझा हरकत आहे. विठाला विठाला टाळाटाळी लोकलाणाचा अंगांगी बराला छंद भोग भोगत आजी आटला भेद ज्ञान मिळवली गावा गोविंद गा. हे कशासाठी सांगितलं कीर्तन टाळे वाजवायला? तुमचं शरीर
त्याचा फायदा देवाला नाही, कोणालाच नाही, तुम्हालाच फायदा आहे. हे वाजतं का माहिती आहे का? शुगर लेवल मेंटेन होते. टाळे वाजवावी गुढी उभारावी, टाळे वाजवावी. टाळ्यांमध्ये फार मोठी ताकद आहे. इथे टायमाला महत्व आहे. 1 मिनिट जरी जास्त झाला तर यमराज थांबणार आहे का तुम्हाला नेण्यासाठी? हा नाही ना. म्हणून 7 ते 9 म्हणजे 7 ते 9च करणार, जास्त नाही करणार. आणि 9 वाजून 1 मिनिटाने यमराज आला. एखाद्याला उचलायचं असलं तर कीर्तनात कोणाला उचलणार नाही एवढं गॅरंटेड आहे. अजून तरी कुठं पाहिलं का कीर्तनात माणूस गेला, पण घरी गेल्यावर काय सांगता येत नाही. पण घरी गेल्यावर सुद्धा मरणार नाही. तुम्ही नामस्मरण करणार, तुमच्याला इच्छा मरण प्राप्त होईल. काय होईल? इच्छा मरण. शुद्ध भाव्या ठविता मुक्ती होय सायुज्यता. शुद्ध भावाने प्रेमाने जर आठवलं तर सायुज्य मोक्ष होतं. शंकराला बेलपत्र आवडतात. आलं लक्षात? बेलपत्र वाहताना कशी व्हायचे? त्रिदली पत्र असलं पाहिजे. आता पंचदली पत्र सुद्धा आहेत बेलांना काही काही. त्रिदली पत्र व्हायचं. त्रिदली पत्र वाहताना उपडं व्हायचं. असं पान वरचं असतं ना, हे उलटं करायचं, त्याचा देठ वरती पाहिजे. अशा प्रकारे शंकराला बेल अर्पण करायचे. किती बेल अर्पण करायचे? 5 बेल अर्पण करायचे. शंकराची पिंड म्हणजे त्याचं सगळं कुटुंब आहे. बऱ्याच लोकांना माहित असेल, बऱ्याच नागपंचमी आहे की नाही? त्याला उलट बेल व्हायचा. 1 बेलपत्र त्रिदली देठ वरती करून उपडं वरती व्हायचं लिंगावर. लिंगाच्या बरोबर खाली पूर्व दिशेला बसला आपण तर त्या ठिकाणी काय आहे? पार्वतीचं स्थान आहे. काय स्थान आहे? पार्वतीचं. तिथं दुसरं बेलपत्र देठ लिंगाकडे करून व्हायचं, ते उपडत व्हायचं. ते पार्वतीला बेलपत्र. त्यानंतर असं जर त्यावेळेला पाणी जातं त्या ठिकाणी असा निमुळता भाग जो होतो त्यावेळेला 1, 2, 3 पाण्यामध्ये 2 कडा आहेत आणि मध्ये थोडंसं उंचवटा असतो. बरोबर आहे? पहिल्या ठिकाणी जे वाहिलं बेलपत्र ते देठ पिंडीकडे करून त्याला म्हणतात गणेशाचं बेलपत्र. दुसऱ्या कोपऱ्याला वाहिलं त्या टोकाला ते कार्तिकेयाचं बेलपत्र. आणि मध्य भागामध्ये जे वाहिलं ते शिवकन्या अशोक सुंदरीचं बेलपत्र. 5 बेलपत्र वाहिले. त्याच्यानंतर मध लावून वाहिल्यावर काय होते? गंध लावून वाहिल्यावर काय होते? चंदन लावून वाहिल्यावर काय होते? एवढं सगळं बघून घेतलं. शंकराला शंकासुराची फुलं वाहतात. शंकासुर आहे काय? इकडं असतील, ज्या मुले असेल तिकडं फुलं, पिवळी फुलं आहेत. कलेरासारखं पानं आहेत, पिवळे फुलं येतात. ती फुलं व्हायची. 5 फुलं वरती व्हायची, 5 फुलं खाली व्हायची आणि 5 फुलं तीन ठिकाणी वाहण्याची प्रक्रिया आहे. किती लोकांनी अशा प्रकारे बेल वाहिली आणि किती सत्य झाले? आता वर सांगितलं काय करायचं? तुम्ही तरी काय करता? तुमचा काही दोष नाही. आम्ही सांगायला तुम्हाला पूजा कशी करायची? शंकराच्या पिंडीवर पाणी जल अर्पण करत असताना कोणत्या बाजूने अर्पण करायचं? पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर बघा. कोणत्या बाजूने पिंडीवरती पाणी घालायचं हे माझ्या पदार्थ नाही, हे शिव महापुराणाचं सांगतोय तुम्हाला. कोणत्या बाजूने घालता तुम्ही? किती वर्ष झाली? हा पुढे ना. बऱ्याच लोकांना अजून ते माहित नाही. का तुमचा दोषच नाही, कारण आम्ही ते सांगायला पाहिजे तुम्हाला. कशी पूजा करायची आम्ही सांगायला. दोष आमचा आहे. हसण्यावर कीर्तन नेऊ नका, मजा होईल शेवटी संसाराची. दक्षिण दिशेला उभं राहायचं. ही अशी पिंड आहे ना, असा तांब्या घ्यायचा आणि मग त्या ठिकाणी शंकराला पाणी जल अर्पण करायचं. आलं लक्षात? तसं आता इथून पुढे झालं ते सोडून द्या, त्याचा काही विचार करू नका. पण आता आजपासून तर मात्र असं कराल की नाही, दक्षिण दिशेला उभं राहायचं आणि मग दक्षिण दिशेकडून, आणि या दिशेला पाणी जातं ना उत्तरेला, दक्षिणेला उभं राहून जल अर्पण करायचे आणि दक्षिणेला उभं राहून बेल अर्पण करायचं. मग पूर्वेला येऊन पार्वतीला बेल अर्पण करायचं आणि मग गणेश कार्तिकेय यांना बेल अर्पण करायचं. हात जोडायचा, नमस्कार करायचा, जायचं. काळे पिळे वाहिले जातात. प्रत्येकाने काय काय आहे ते मला सांगायला थोडा वेळ नाही, नंतर तुम्ही बघून घ्या. तर अशा प्रकारे शिवाची पूजा केली पाहिजे, मानस पूजा केली पाहिजे. मनामध्ये
कीर्तन करून पूजा केली पाहिजे. महादेवा आवड तुला रे बेलाची, आवड तुला रे बेलाची. अर्धांगी पार्वती जटेमध्ये गंगा वाहते, अर्धांगी पार्वती जटेमध्ये गंगा वाहती. बाडी कोर तुला रे चंद्राची, आवड तुला रे बेलाची. बेलामध्ये पारवडे लागत आहे. बेल फळाने पिकलेलं फळ खायला सगळे रोग जातात. बेलाच्या पानाच्या रसाने सगळे रोग जातात, आहे की नाही? बेलाचं झाड कधी तोडायचं नाही, कुऱ्हाड त्याच्यावर चालवायची नाही, कारण बेल म्हणजे साक्षात शंकर आहे. आमच्या घरी बेला झाडवलं, त्याला मस्त फुलं आली सुंदर. बेलाची फुलं पाहिली का तुम्ही? फुलं पाहिली ना? हां, फार सुंदर फुलं येतात, पण लहान असतात. फळ मात्र एवढं आहे की नाही? फुल मात्र एवढं सगळं गुलाबी षटकारी रंगाचं आहे की नाही? सुंदर असं फुलं येतात. विठाला श्रावण महिन्याची परवडी घालू नका. जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करा आणि यमाला आपल्या जवळ आणा. हा म्हणजे तुम्हाला काळावर विजय मिळत आहे. जीवन सक्सेसफुल कधी झालं, जीवनाचं सार्थक कधी झालं, ज्या वेळेला जीवनामध्ये आपल्याला इच्छा मरणाचं वरदान प्राप्त झालं तर आपलं जीवन सक्सेस झालं. आणि त्याच्यासाठी जाब घेतलेला आहे असं मी सांगत नाही, कोण सांगते? नाथराय म्हणतात. शिवाय
ज्यांनी त्यांनी अभंग लिहिले त्यांनी काळावर विजय मिळवलेला आहे. बरोबर आहे. मग अभंग गाणाऱ्यांना सुद्धा काळावर विजय मिळवता आला पाहिजे ना. पण असेल माता तर वाचील गाथा, असेल माता तर वाचील गाथा, नसेल माता तर उघडणार नाही गाथा, हाही संसाराच्या लाथा. काय ठरवलं बघा आता आपण. सरकारनं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, कीर्तिवान कधी मरत नाही, समुद्र कधी भरत नाही, पण एवढं सांगून तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय करायचं? किती सांगून गेले संत ज्ञानेश्वर. सर्वांना धन्यवाद. वेळ आपला कमी आहे, त्याच्यामध्ये वेळात आटपलेलं बरं आहे की नाही. कारण शिव हा न कधीच आयुष्यभर संपणार नाही. सांगायला गेलं का त्याला आयुष्य सुद्धा कमी पडेल अशा प्रकारची स्थिती आहे. धन्यवाद आमचे मोहन शेठ, कार्यक्रमाचं नियोजन करतात. धन्यवाद तुम्हाला, तुम्ही सहकार्य करता. काय करायचं माहिती आहे, धर्माला सहकार्य करायचं. आपल्या याच्यामध्ये हेच फार नीती आहे. आपण एकमेकाच्या टांगड्या घालून दोघे पडतो, तसं नका. त्याची हानी आपल्याला सर्वांना होणार आहे. सहकार्य करत चला. धर्माचं कार्य जिथं आहे तिथं सहकार्य करा. इतर ठिकाणी वैयक्तिक नाही केलं तरी चालेल, तर भाग वेगळा आहे. पण धर्माचं कार्य जो कोणी करत असेल तिथं सहकार्य केलंच पाहिजे. अगोदर सांगितलं, धर्माला जागवलं तर तुम्ही जगाल, नाही तर 38 पर्यंत कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 7 अरब लोकसंख्या आहे, त्याची फक्त 70 कोटी शिल्लक राहणार आहे. आणि जगामध्ये फैसला चालू झालेला आहे. बरेच युद्धात मेले, बरेच भूकंपात मेले, बरेच दंगलीत मेले, आणि आता आपल्या इथेच होणार आहे. आता धर्माचा जो जागवेल तो जगल, देवाने ते सांगितलेलं आहे. काय माहितीये, आता देवाचं नामस्मरण करेल आणि धर्म जो जागवेल तो जगेल. 38 पर्यंत किती राहते वर्षांनी कॅल्क्युलेशन केले ते मी सांगते. सिद्ध वर्षाचं वाटणे खूप गेल्या वर्षामध्ये खूप झाले. आणि डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिने फार घातक आहे. फार सतर्क करा, एकमेकांना सहकार्य करा. हे दावे वैयक्तिक सोडून द्यावा. त्याने माझे जवळ मी त्याच्या इथे हे काय गणपत नाही. खेळपड मांडत शुद्र विचार करणारे माणसाला शुद्र असतात. दोघांनी वापरणा काय हरकत आहे, कशाला वाद घालत नसतात. त्यासाठी कोर्टात केसेस आपलेच असते. कोर्टाच्या खर्चा एवढी पण नाही, पण शेवटपर्यंत आयुष्य लढण्यात जाते. कशाला करतात, उपयोगाचा जागा. विचार करा. कीर्तन ऐकलं तर फायदा आहे. 100 कीर्तन ऐकली, 200. आता श्रवण मनन निधी ध्यासन तत्वपदार्थ कीर्तन ऐकलं का त्याचं चिंतन करायचं घरी गेल्यावर. थोडं तरी चिंतन करा. एवढं तरी लक्षात ठेवा, सहज नाम आठविता यमा पडे धाक सर्वथा. एवढं एक वाक्य लक्षात ठेवलं तरी नामस्मरण करायचं. बाकीचं काही केलं नाही तरी चालेल. जीवन आपल्या त्या ठिकाणी मंगल होईल. पण धन्यवाद आयोजकांना, आपल्या सर्वांनाही त्या ठिकाणी आहे. भगवंताच्या कृपेने आम्ही आता आखाड्यामुळे कुंभमेळा आता डिसेंबर आणि जानेवारीला 25ला कुंभमेळा आहे. फार मोठे सगळे साधू संत त्या ठिकाणी एकत्र येणार आहे. अनेक साधू संतांचं आयुष्य मी तुम्हाला सांगतो. गेवराह बाबा गोरखपूरमध्ये 900 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 900. काश्मीरमध्ये एक बाबा आहे, 350 वर्षाचं आयुष्य आहे. हिमालयात एक बाबा 177 वर्षाचं आयुष्य आहे. त्याच्यानंतर हिमालयामध्ये असे असंख्य साधू पाहिले 200, 250, 300, 400, 500 वर्ष जगतात. अरे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. सगळंच शक्य आहे. लांबवता येते, आयुष्य वाढवता येते. आणि त्याच्यासाठी आपण घेतला
पण त्याच्यावर कृपा कोणाची पाहिजे? शिवाची पाहिजे. शिवाची कृपा जर तुमच्यावर झाली तर तुम्हाला कशाचीच भीती नाही, रोगाची भीती नाही. दुःख दारिद्र्य स्तोत्र आहे, अपमृत्युहार स्तोत्र आहे, सगळे शिवाचे स्तोत्र आणि शिवाची प्रार्थना करा. नाही जमलं तर शिव असं भजन करा, आहे की नाही? ओम नमो जी शिवा, नमो महादेवा. भगवंताच्या कृपेने अनेक ग्रंथ प्रकाश झाले. 27 ग्रंथाचं प्रकाशन माझ्याकडे झालं. साऱ्या जगभरात माझे ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत. एन्व्हायरमेंट केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री, अप्लाइड सायन्सेस. धन्य तुळशीचा मम्मा इंग्लंड, अमेरिका सगळ्या देशात गेले. त्यांनी त्याचं ट्रान्सलेट करून त्याचे उपचार केलेले. जास्तीत जास्त भर माझा आयुर्वेदिक उपचारावर आहे. कशावर? आयुर्वेदिक उपचार करा, त्याच्यामुळे कोणता रोग होणार नाही याची काळजी घ्या. हेल्थ इज द बिगेस्ट प्रॉपर्टी इन द वर्ल्ड. देयर इज नो प्रॉपर्टी लाईक हेल्थ इन द वर्ल्ड. जर तुम्हाला मरेपर्यंत कोणताच रोग नाही तर तुम्ही श्रीमंत आहात. मरेपर्यंत तुमच्या डोक्यावर केस आहे तर तुम्ही श्रीमंत आहात. मरेपर्यंत तुम्हाला चष्मा लागला नाही तर तुम्ही श्रीमंत आहात. मरेपर्यंत तुमचे दात साबित आहे तर तुम्ही श्रीमंत आहात. आणि हे सगळं गेलेलं असेल आणि तुमचे पैसे असतील तर तुमच्यासारखा भिकारी कोणी नाही. काय घेतात त्या प्रॉपर्टीला? हाताच येत नाही, पाहता येत नाही, डोळ्याने दिसत नाही, त्या प्रॉपर्टीला काय करतात? म्हणून ईश्वर भजनाची, नामचिंतनाची ही प्रॉपर्टी ठेव, जमा करा. हे सर्वात जास्त बँकेत पैसे. आता 1000 कोटी रुपये जमवले आम्ही नामस्मरणाचे. एवढं बॅलन्स जमाव शक्य आहे. त्याच्यामुळे जिवंत आहे मी, नाही तर मी त्यावेळेलाच गेलो असतो ना. कोणाला जरी काळ आला तरी मी आता घाबरत नाही आणि त्याची भीतीच राहिली नाही. आता संपलं, भीती सगळी संपली आयुष्यामध्ये. पण आयुर्वेदिक उपचार, त्याच्यानंतर केसावरती उपचार, असे काही वनस्पती आम्ही शोधून काढल्या. केसावरती उपचार, डोळ्यावरती सुद्धा तुळशी ही सर्वात बेस्ट आहे. तुळशीचं अर्क डोळ्यामध्ये टाकलं की डोळे चांगले राहतात. त्याला चष्म्याचे प्रॉब्लेम येत नाही, मोतीबिंदूचे प्रॉब्लेम येत नाही, चांगले राहतात, निस्तेज राहतात. तुम्हीच पाहिलं मला, हरिभावानी आमच्या पाहिलं असेल. पहिला डबल चष्मा होता मला, गेलं ना. आय कॅन रीड विदाउट स्पेक्स, आणि आता लागणार आहे मी. ऐक, दात चांगले राहिले पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे, गुडघे दुखले नाही पाहिजे, संधिवात झाला नाही पाहिजे. कोणाला काही औषधी उपचार पाहिजे असेल तर याच्यानंतर त्या ठिकाणी उपलब्ध होतील. काही अडचणी असेल तर आम्हाला सांगा. सर्व प्रश्न सोडवून मी कीर्तनाला आलेल्यांचे सर्व दुःखाचं निरसन करण्याचा चंग बांधलाय आमच्या आखाड्याने. कोणाचे काही प्रॉब्लेम राहणार नाही. त्याचबरोबर आयुर्वेद, आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे विज्ञान. जीवन जगण्याचं शास्त्र त्याला म्हणतात आयुर्वेद. त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही चांगले राहाल, सर्वांनी चांगलं राहावं अशी भगवान शंकराकडे मी प्रार्थना करतो आणि सेवेला विराम देतो. जय विठ्ठल.